नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे तर एकदम खुशखुशीत आणि दिसायलाही खूप सुंदर असा साबुदाणा पापड। पण साधी नाही, आज आपण बनवणार आहे जिलेबी स्टाईल पापड। हो, अगदी बरोबर ऐकलात, दिसायला जिलेबीसारखे आणि खायला कुरकुरीत पापड। सर्वात अगदी आपण 1 कप साबुदाणा घेऊया आणि तो जाडसर मिक्सर करून घेऊया। साबुदाणा मिक्सर करून जिलेबीसारख्या पापड गाठल्या तर तोंडात गाठले की विरघळून जाते, त्यामुळे मी तर साबुदाणा मिक्सरमध्ये गाठलेले आहे। हे बघा, साबुदाणा जाडसर मिक्सर करून घेतलेले आहे। चला तर मग आता एक कढईमध्ये आपण साबुदाणा 1 कप घातलेले आहे, तर त्या कढईमध्ये 7 कप पाणी घालून घेऊया। हे बघा, दुसरा कप पाणी मी इथे घातलेले आहे। तसे आपण 7 कप पाणीपर्यंत घालून घेऊया। हे बघा, 6 कप पाणी घातलेले आहे आणि 7वा कप पाणी घातलेले आहे। चला तर आपण स्वादानुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया। आता आपण थोडीशी त्याच्यामध्ये हिरवी रंगाची कलर घालून घेऊया। मित्रांनो, हिरवी रंगाची कलर मी ते अर्धा चमचाच घातलेले आहे। हे बघा, अर्धा चमच्यामुळे तेवढे कलर झालेले आहे। चला तर आपण त्याच्यामध्येच आता आपण साबुदाणा घालून चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, इथे मी थंड पाणी घेतलेले आहे आणि साबुदाणा बी थंड पाणीमध्येच घालून मिक्स करून घेतलेले आहे। हे बघा, साबुदाणा सर्व घालून मी तर चांगलं मिक्स केलेले आहे। मिक्स झाल्यानंतर सर्वात अगदी आपण गॅसवर ठेवून घेऊया। हे बघा, मी इथे इंडक्शन वापरलेले आहे आणि त्याचे बटन मी इथे चालू करायला दाबून घेतलेले आहे। हे बघा, इंडक्शनवर ठेवून जास्त फ्लेमवर वाढवलेले आहे। आता आपल्याला गॅस वाढवून कशासाठी ठेवलेले आहे की पाणी उकळी येऊसरा आपण गॅस वाढवून चांगलं हात सतत हलवतच राहून घ्यायचा आहे। पाणी उकळी आल्यानंतर गॅस बारीक केल्यावर बी चालेल आणि गॅस बारीक करून सतत हात हलवत राहिलं तर साबुदाण्याचं मिश्रण चांगलं तयार होईल। हे बघा, मी गॅस बारीक करून सतत हात हलवतच राहिलेले आहे आणि इथे साबुदाण्याचं मिश्रण घट्ट झालेले आहे, परंतु पुरं पण घट्ट झालेले नाही, त्यामुळे आपण अजून थोडं शिजवून घेऊया। हे बघा, हात हलवायचं बंद करू नका, नाहीतर साबुदाणा खाली चिटकून जाईल। हे बघा, थोडीशी घट्ट झालेली आहे, थोडीशी साबुदाण्याचं कणे दिसू लागलेले आहे, त्यामुळे अजून आपण मंद आचेवर गॅस ठेवून चांगलं शिजवून घेऊया। हे बघा, साबुदाणा चांगलं शिजलेले आहे। हे बघा, आणि मिश्रण बी छान तयार झालेले आहे। हे बघा, एकदम छान मिश्रण तयार झालेले आहे। चला तर मग आपण इंडक्शन बंद करून घेऊया। हे बघा, इंडक्शन बंद केलेले आहे। आता आपण 5 ते 10 मिनिटं थंड व्हायला ठेवून घेऊया, कारण की जिलेबी करताना हात पळत नाही। हे बघा, एकदम मस्त मिश्रण तयार झालेले आहे। आता इथे सगळ्यात मजेदार भाग, जिलेबीसारख्या शेप दिसण्यासाठी आपण काय करणार आहेत बघा। एक प्लॅस्टिक पिशवी घेतलेली आहे, किंवा तुम्ही सॉस बॉटल वापरलं तर बी चालेल। प्लॅस्टिक पिशवीमध्ये मी इथे साबुदाण्याचे मिश्रण भरून घेतलेले आहे। चला तर आपण एकजीव करून त्याला रबर घालून घेऊया। हे बघा मित्रांनो, तुम्ही इथे टमाटे सॉसाची बॉटल वापरलं तर बी चालेल, कारण की जिलेबी सारख्या दिसणारे पापड छान येतो त्याच्याशी। माझ्याकडे ते बॉटल नाही म्हणून मी इथे एक प्लास्टिक पिशवी घेतलेली आहे आणि तो बी तेलाची पिशवी आहे। हे बघा, मी चांगलं मिश्रण त्याच्यामध्ये भरून घेतलेले आहे। चला तर आपण प्लास्टिक सीप घालून त्याच्यावर गोल गोल हळू हाताने फिरवून घेऊया आणि जिलेबीसारखा शेप देऊन घेऊया। हे बघा, एकदम छान गोल काढून घेतलेले आहे आणि दिसायला बी सुंदर आणि जिलेबीसारख्याच दिसू लागलेले आहे। हे बघा, तुम्ही टमाटे सॉस बॉटलमधून गाठले तर त्याचा
होल एकदम गोल असतो, त्यामुळे एकदम गोल आकाराने दिसतो. त्यामुळे आपण मी इथं प्लॅस्टिक पिशवीमध्ये घातलेले आहे आणि तो बी एकदम छान गोल दिसू लागलेले आहे. आणि मित्रांनो, खूप जाड बी घालू नका आणि खूप पातळ बी घालू नका, एक समान जिलेबी घालून घ्या. हे बघा, इथे सगळे जिलेबी घातलेले आहे आणि सर्व जिलेबी एक प्रकार आलेले आहे. खूप जाड बी घातले नाही आणि खूप पातळ बी घातलेले नाही. चला तर आपण 3 ते 4 तास झाल्यानंतर येऊया. हे बघा, 3 ते 4 तास झालेले आहे आणि आपला जिलेबी पापड वाळलेले बी आहे. हे बघा किती पटकन वाळलेले आहे, कारण की आपण जिलेबी पापड पातळ असल्यामुळे तो पापड पटकन वाळलेले आहे. हे बघा, फिरवायला बी पटकन आले. चला तर मग सर्व पापड तसंच फिरवून घेऊया. मित्रांनो, तुम्ही हे पापड 2 ते 3 दिवस उन्हात घाला आणि वर्षभर साठवून ठेवायला येतो. हे बघा, त्या प्रकारे मी सगळं पापड फिरवून घेतलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला हा जिलेबीचं पापड रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या घरात एकदा नक्कीच करून पहा, तुम्हाला नक्कीच खूपच आवडेल. हे बघा, पापड वाळले की मी इथे काढलेले आहे आणि 2-3 दिवस उन्हात वाळायला टाकलेले आहे आणि एकदम छान जिलेबीसारखे आलेले आहेत. चला तर मी तुम्हाला इथे 1 ते 2 तळून बी दाखवणार आहे. हे बघा, मी इथे तेलामध्ये पापड घातलेले आहे आणि पापड घातले की लगेच फुलून वर आलेले आहेत. हे बघा किती सुंदर आणि जिलेबीसारखेच आलेले आहेत. चला तर मी तुम्हाला आता दुसरा पापड बी तळून दाखवणार आहे. हे बघा, तेलात घातले की एकदम छान फुलायला सुरू झालेले आहे. हे बघा, तेलात पापड टाकले की फुलून वर येतो आणि एकदम खुशखुशीत होतील. हे बघा किती सुंदर दिसत आहे आणि खायला तर मस्त मजा येतो. चहासोबत किंवा जेवणासोबत सगळ्यांना खूपच आवडतो. जर तुम्हाला नवीन जिलेबी स्टाईल साबुदाणा पापड आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच सोप्या आणि घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया एक अशी नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा. धन्यवाद.